गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। त्याच अनुषंगाने मुंबईत मोठ्या प्रमाणावरती आगमन सोहळे सुरू आहेत। खरं तर परेल इथल्या कृष्णल आर्ट्स याच कार्यशाळेतून देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आजच्या रविवारच्या दिवशी आगमन सोहळे पार पडणार आहेत, मिरवणुका निघणार आहेत आणि याच कार्यशाळेतले मुख्य मूर्तिकार अरुण दत्ते दादा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, आज मोठ्या प्रमाणावरती आगमन सोहळे आहेत, किती आगमन सोहळे आजच्या दिवशी पार पडणार आहेत कृष्णल आर्ट्स मधून? आपल्या इथून 7 ते 8 गणपती निघणार आहे आज आणि आज एक गणपती निघालाही आहे आणि सुरुवात झाली, सगळे गणपती तयार आहेत आणि लगभग खूप मंडळांची इथे गर्दी पण झाली आहे। तर एक एक गणपती जसं होईल तसं आम्ही काढायचा प्रयत्न करतोय, आमचे सहकारी आम्ही सगळे। तर आता प्रयत्न करू की एक शांतपणे, कारण कालचा जो ज्या काही गोष्टी झाल्या भुलेश्वरमध्ये त्याच्यामध्ये आम्ही खूप त्यांच्या दुःखामध्ये सामील आहेत। तर ह्या पद्धतीने मी प्रत्येकाला सांगितले की कोणी शोरशराबा करू नका, काही गडबड करू नका, आवाज करू नका, शांतपणे माझ्या कारखान्यातून गणपती निघू द्या। बाकी तुमच्या काय प्रत्येकी एरियामध्ये तुम्हाला जाऊन काही करायचं असेल तर करा। तर हे मी प्रत्येक मंडळाला आवाहन केलं असं। कालची जी भुलेश्वरची घटना आहे अत्यंत भीषण अशी घटना, परंतु ज्याप्रमाणे सांगितलं जातंय की गणपती बाप्पा येत असताना अवघ्या काही सेकंदावरती गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि तेव्हाच ती कोसळलेली आहे। परंतु नेमकं काय झालं असावं? तुम्ही मूर्तिकार आहात, तुम्ही चांगल्या प्रकारे ते सांगू शकता। ऍक्च्युली टेक्निकली आता जर ज्यावेळेला मूर्तिकार गणपती बनवतो तर मी कोणाला दोष देऊ शकत नाहीये। आता टेक्निकली माहीत नाही की नक्की रिझन काय झालंय, की गणपती कसा कोसळलाय, की पाटावरनं कोसळलाय की गणपती कोसळलाय, तर तो सांगता येत नाही आपण। कारण गणपती बनवणाराही थोडासा नवीन मुलगा होता आणि अनुभव काय माहीत नाही की कशा पद्धतीमध्ये आहे त्याला, आणि मंडळाची काय टेक्नॉलॉजी होते गणपती घेऊन जायची, त्यांनी काय सुव्यवस्था केली होती की नव्हती तेही माहीत नव्हतं। त्याच्यामुळे अजून पुरेपूर एवढं काय माहीत नाही पडलंय की नक्की कुठल्या कारणास्तव तो गणपती पडला। तर नक्की आता आपले सहकारी आहेत सगळेजण, तर आज उद्या माहीत पडेल आपल्या की नक्की इश्यू काय होता, की काही मंडळाचं काही चुकी होती, काही मूर्तिकाराची काही होतं। पण ज्या काही गोष्टी झाल्या खूप दुर्दैवी झालं आणि खूप त्याच्यावरती दिलगिरी करतो मी आणि खूप वाईट वाटतंय की आज अख्ख्या महाराष्ट्राला एक गालबोट लागण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत की अवघ्या चालू गणेश उत्सवामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। की म्हणजे आता गणपतीची सुरुवाती चालू झाली आहे आणि गणेश उत्सव एक गणपती पडला आणि गणपती कोसळल्यामुळे की अख्खं महाराष्ट्र हादरलंय की उद्या जर बाकीचे जे गणपती आहेत, जे आपले येणारे गणपती आहेत, की त्याच्यावरती भरपूर लक्ष असेल प्रशासनाचं, पोलिसांचं आणि मूर्तिकारांचं। त्यामुळे प्रत्येक मूर्तिकारांना मी आवाहन करतो की त्यांनी एक टेक्निकली एक व्यवस्थित चांगल्या पद्धतीमध्ये मजबूती आणि सगळ्या गोष्टी हे सगळ्या गोष्टी आपले रस्ते वगैरे आहेत त्या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये गणपतीचं काम करावं आणि मजबूतीप्रमाणे तो गणपती बाहेर काढावा अशी माझी इच्छा आहे। कृष्णल आर्ट्स कडून आजच्या दिवशी कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येते आहे? कालच्या घटनेनंतर आज कशी खबरदारी घेण्यात येते? आम्ही एवढीच खबरदारी करतो की प्रत्येक मंडळाला मी सांगितलं की एक सांभाळून हा गणपती घेऊन जावा आणि गणपती माझ्या कार्यशाळेच्या बाहेर थोडीशी रस्त्याची थोडी धडपड आहे, तर मी माझ्या गणपती फूटपर्यंत पोहोचवून ज्यावेळेला चांगला रस्ता लागला की मी मार्गस्थ करेल प्रत्येक मंडळाला आणि त्यांना सांगेल एक सांभाळून गणपती घेऊन जावा, कारण काम आपलं एकदम व्यवस्थित आहे। फक्त मंडळाची काही लगबग काय धडपड होऊ नये किंवा रस्त्यात काय होऊ नये म्हणून मी त्या गोष्टी फक्त लक्ष ठेवतो आणि त्या गोष्टीवर पूर्णपणे लक्ष ठेवून देतो। अरुण दत्ते, मूर्तिकार अरुण दत्ते यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे। कालची जी भीषण घटना होती त्यावरती देखील त्यांनी भाष्य केलेले आहे। तसंच आजचे जे आगमन सोहळे कृष्णल आर्ट्स मधून निघणार आहेत गणपती आगमनासाठी, त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आजच्या दिवशी जे आगमन सोहळ्यानिमित्त गणपती बाहेर निघत आहेत त्यांच्या मिरवणुका निघणार आहेत। तर मंडळांना त्यांनी आवाहन केलं आहे, शांतपणाने गणपती घेऊन जा, तुमच्या एरियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाजत गाजत जी मिरवणूक काढायची आहे ती काढा, पण इथून शांतपणे गणपती घेऊन जा। तसंच इथली जी जमीन आहे ती थोडी खड्डे देखील या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत पुढच्या भागामध्ये, तर तिथून जाताना सांभाळून जा, कोणताही गैरप्रकार घडू नये या अनुषंगाने अरुण दत्ते यांच्याकडून देखील खबरदारी आजच्या दिवशी घेताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।